नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 जुलैच्या MPSC परीक्षाभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओची सुरुवात ॲज युजुअल आपण दिनविशेषपासून करूया। आज पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्य मतदार दिन आहे। ओके, याबद्दल परीक्षाभिमुख माहिती पहा। 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने 5 जुलै हा राज्य मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले। ओके, आणि ठरावात काय म्हटले होते की लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन आणि इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन म्हणजेच SVEEP हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। आणि या कार्यक्रमाअंतर्गत निवडणूक आयोग मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि पुढे पहा, भारताच्या निवडणूक आयोगाने 25 जानेवारी ही सुद्धा डेट लक्षात ठेवा बरं का, 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केल्यानंतर आणि मतदार जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन सुरू ठेवल्यानंतर हे घडले। आणि निवडणूक आयोगाने राज्यांना राज्य मतदार दिन आणि जिल्हा मतदार दिन पाळण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत। आता हे पहा, याआधी राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार 1 जुलै हा दिवस राज्य मतदार दिन म्हणून पाळत होतं, बरोबर। पण हा दिवस राज्याने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीशी टक्कर होत असल्याने सरकारने या तारखेचा फेरविचार केला आणि 1 जुलै रोजी राज्य मतदार दिनानिमित्त राजकीय खळबळसुद्धा उडाली होती। आणि राज्यात हरित क्रांतीचा पाया घालणाऱ्या नाईक यांच्या योगदानाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केला। आणि त्यामुळेच 1 जुलै तारीख बदलून आता राज्य मतदार दिन महाराष्ट्राचा 5 जुलै रोजी साजरा करण्यात येतो। आता दुसरे महत्त्वाचे दिनविशेष पहा, सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेना, आधुनिक भारताचा इतिहास, बरोबर ना। तर हे पहा, आज 5 जुलै 1943 रोजी आझाद हिंद फौज अस्तित्वात आली। आणि आझाद म्हणजे स्वातंत्र्य, हिंद म्हणजे भारत आणि फौज म्हणजे लष्कर। ही सेना ज्याला इंडियन नॅशनल आर्मी देखील म्हणतात। आणि नेताजींनी ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वतंत्र मिळवून देण्याच्या उद्देशाने ही आझाद हिंद फौज स्थापन केली होती। ओके, चला आता वळूया आपण आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींकडे। सगळ्यात पहिली चालू घडामोडी पहा, महाराष्ट्राची स्टार्टअप रँकिंगमध्ये उत्तम कामगिरी। एक रँकिंग आलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राची क्रमवारी दिलेली आहे। तर हे पहा, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड DPIITने जाहीर केलेल्या स्टार्टअप रँकिंग 2021 संदर्भात ही माहिती आहे। नाविन्यता परिसंस्थेस चालना देत स्टार्टअपची क्षमता वाढवण्याच्या क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर ठरलेले आहे। आता यंदा राज्याने स्टार्टअपबाबतच्या कामगिरीत सुधारणा करीत तेलंगणा, केरळ आणि ओडिशा, जम्मू काश्मीर या राज्यांसह उत्तम कामगिरी म्हणजेच टॉप परफॉर्मर करणाऱ्या राज्यांच्या यादीत स्थान मिळवलेले आहे। सुमारे 12,000 नोंदणीकृत स्टार्टअपसह राज्यांनी सशक्त नाविन्यता परिसंस्था निर्माण केली। आणि शेवटचा पॉईंट पहा, राज्यांच्या स्टार्टअप रँकिंगमध्ये गुजरात, कर्नाटक, मेघालय यांची सर्वोत्तम कामगिरी आहे। आता याच अहवालासंदर्भात द हिंदूला ही बातमी आलेली आहे पहा, केरला चूजन ॲज टॉप परफॉर्मर इन स्टेट स्टार्टअप रँकिंग। ओके, त्यानंतर पहा, गुजरात, कर्नाटक, मेघालय हा बेस्ट परफॉर्मर्स इन स्टेट स्टार्टअप रँकिंग 2021। ओके, आता यामध्ये पहा, एंटरप्राइझिंग नेशन इंडिया, आता यामध्ये आकडेवारी सांगते पहा, 67,128 स्टार्टअपने रजिस्टर केलेले आहे DPIITमध्ये। आणि 643 डिस्ट्रिक्ट आता त्यामध्ये स्टार्टअप सुरू आहेत। 30 स्टेट्स अँड UTs हॅव स्टार्टअप पॉलिसी। राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे एकूण 30 आहेत ज्यांच्याकडे स्टार्टअप पॉलिसीसुद्धा आहे। आणि 7,20,000 लोकांना या स्टार्टअपद्वारे रोजगार मिळालेला आहे। आणि 11 एम्प्लॉईज ऑन ॲव्हरेज पर स्टार्टअप 11 रोजगार मिळत आहेत ॲव्हरेज। आणि 49% स्टार्टअप्स फ्रॉम टायर 2 अँड 3
टायर सिटीज म्हणजे पहा 2 आणि 3 टायरमधल्या ज्या सिटीज आहेत म्हणजेच काय मोठमोठी शहरे सोडूनसुद्धा ज्या काही छोटी छोटी शहरे आहेत त्यामध्ये सुद्धा स्टार्टअप स्टार्ट होत आहेत. आणि महत्त्वाची माहिती पहा 47% स्टार्टअपमध्ये वुमेन डायरेक्टर आहेत, महिला डायरेक्टर आहेत. खूपच आनंदाची आणि पॉझिटिव्ह आहे पहा ही बातमी. आणि 37,506 वुमेन डायरेक्टर्स आर देअर इन स्टार्टअप्स. ओके, आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. आन्सरमध्ये लिहिताना हे पॉईंटसुद्धा तुम्हाला नमूद करावे लागतील. ओके, आणि कुठली माहिती कुठे वापरायची, कोणत्या आन्सरमध्ये, कोणत्या एस्सेमध्ये नोट डाऊन करायची, लिहायची, रिप्रेझेंट करायची हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सिलेबस काय आहे आता जो जाहीर होईल मेन्सचा तो व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे. ओके, चला आता महत्त्वाची चालू घडामोडी पुढची पाहूया आपण. वंदे भारत एक्सप्रेस पुण्यातून धावणार. वंदे भारत एक्सप्रेस कुठून पण धावू दे, महत्त्वाचं परीक्षेला काय आहे तर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ताशी 180 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे आणि तसेच तिचा कमीत कमी वेग 130 किलोमीटर आहे. आणि आता पहा पुणे ते दौंड सेक्शन 130 किलोमीटर वेगासाठी सक्षम झालेले आहे. आणि आता पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस ऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. आता ती पुण्यातून कुठून कुठे कशी धावणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही इन्फॉर्मेशन रीड करून घेऊ शकता. आता वेळेअभावी आपण पुढील महत्त्वाच्या चालू घडामोडीकडे वळूया. हे पहा, ग्राहकांना दिलासा. ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा आदेश. हॉटेलमध्ये सेवा शुल्क घेणे अयोग्य. हे पहा, हॉटेल बिलात सेवा शुल्काची आकारणी करता येणार नाही. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जारी केली मार्गदर्शन तत्त्वे. आता हे पहा, सर्व्हिस चार्ज सेवा शुल्क म्हणजे काय तर इथे तुम्हाला हे बिल दिसत आहे. इथे पहा सर्व्हिस टॅक्स 5.6% लावलेला आहे म्हणजे 197 रुपये 76 पैसे इथे लावला आहे. आता पहा एकूण बिलाच्या तुलनेत ठराविक टक्के म्हणजे बहुतांशी 5% रक्कम सर्व्हिस चार्ज म्हणून वसूल केली जाते आणि बिलात ही रक्कम सर्वात खाली नमूद केलेली असते. इथे दिसते ना तुम्हाला. आणि आता केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाने मागे रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियासह बैठक घेऊन सर्व्हिस चार्ज न आकारण्याबाबत सूचना केली होती आणि या उपर हा प्रकार ठिकठिकाणी सुरूच असल्याचे एका पाहणीत आढळून आलेले आहे. आणि एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला तक्रार कुठे करता येईल तर या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास ग्राहकांना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन म्हणजे NCH 1915 वर थेट किंवा NCH मोबाईल ॲपवर जाऊन तक्रार करता येईल. आणि याखेरीज अनुसूचित व्यवसाय प्रतिबंधात्मक यंत्रणेअंतर्गत ग्राहक आयोगाकडे देखील तक्रार करण्याची मुभा ग्राहकांना असेल. आणि पोर्टल आहे पहा आणि ईमेल ID आहे याच्यावर सुद्धा तक्रार करता येईल. ओके, आता पुढील महत्त्वाची चालू घडामोडी पहा. IIT गुवाहाटीने शोधला ACला पर्याय. रेडिएटिव्ह शीत प्रणालीची निर्मिती करण्यात यश, विजेची गरज नाही. आता पहा गुवाहाटीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधकांनी वातानुकूलित म्हणजे ACला पर्याय म्हणून अशा रेडिएटिव्ह कूलर कोटिंग मटेरियलचा आराखडा तयार केला असून त्यासाठी विजेची देखील गरज भासणार नाही. तर हे पहा संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मटेरियल म्हणजे विद्युतमुक्त शीत प्रणाली आहे. तिचा वापर छतावर देखील करता येतो. दिवसा आणि रात्री तिचा प्रभावीपणे वापर करणे सहज शक्य आहे. आणि तिसरा मुद्दा पहा, पॅसिव्ह रेडिएटिव्ह कूलिंग प्रणाली सभोवतालच्या वातावरणातील उष्मा इन्फ्रारेड रेडिएशनच्या माध्यमातून शोषून घेते आणि त्यानंतर त्याच उष्म्याचे उत्सर्जन देखील केले जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी ही प्रणाली बसवण्यात आली आहे ती जागा पूर्णपणे थंड होण्यास मदत करते. आणि सर्वाधिक पॅसिव्ह रेडिएटिव्ह कूलर हे केवळ रात्रीच वापरण्यात येतात. दिवसा मात्र या कूलरला काम करण्यासाठी सगळ्या सौर किरणांना परावर्तित करावे लागते. आत्तापर्यंत काही कूलिंग प्रणाली या दिवसा पुरेशा प्रमाणामध्ये थंडावा निर्माण करत नसल्याचे आढळून आले होते. मात्र हीच समस्या ध्यानात घेऊन
परवडणारी आणि अधिक प्रभावी अशी प्रणाली केली असून ती 24 तास काम करू शकते. ओके. आणि हे संशोधन जर्नल ऑफ फिजिक्स डी अप्लाइड फिजिक्स या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झालेले होते. ओके. आता आपण वळूया पुढील महत्त्वाच्या चालू घडामोडीकडे. पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वपूर्ण घोषणा. पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी. ओके. आता वॅट म्हणजे काय? व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशन. भारतात मूल्यवर्धित कर आकारणी म्हणतो, बरोबर. आता 1 एप्रिल 2005 पासून वॅट लागू करण्यात आला. हे लक्षात ठेवा, हे एक्झामला महत्त्वाचं आहे. विद्यमान सामान्य विक्री कर कायदे मूल्यवर्धित कर कायदा 2005 आणि संबंधित वॅट नियमांसह बदलण्यात आले. आता इथे पहा, दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. काही राज्यांनी म्हणजेच गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश यांनी वॅटच्या सुरुवातीच्या काळात वॅट कर प्रणालीच्या बाहेर राहण्याचा पर्याय निवडला, पण नंतर तो त्यांनी स्वीकारला. आणि 2 जून 2014 पासून पॉंडिचेरी, अंदमान अँड निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे वगळता, हे महत्त्वाचं आहे, ही वगळता भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये वॅट लागू करण्यात आला आहे. वॅट म्हणजे काय? तर हे पहा, मूल्यवर्धित कर हा एक अप्रत्यक्ष मूल्यवर्धित कर आहे. आणि वॅट हा उत्पादनापासून विक्रीपर्यंत पुरवठा शृंखलेत म्हणजे त्या पूर्ण चेनमध्ये कोणत्याही वेळी व्हॅल्यू ॲडिशनवर म्हणजे मूल्य जोडल्यावर वस्तूवर लावला जाणारा उपभोग कर आहे. ओके. आणि उपभोक्त्याने भरलेली वॅटची रक्कम उत्पादनाच्या किमतीवर आधारित असते. आता उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांची पूर्वीची करपात्र किंमत वजा केली जाते. आता आपण इकॉनॉमिक्सचं वेगळं लेक्चर घेऊ, त्यावेळी तुम्हाला अजून डिटेल समजेल, पण आत्ता तात्पुरतं हे समजून घ्या. आता तिसरा पॉईंट पहा, कर आकारणी संकल्पना म्हणून वॅटने विक्री कराची जागा घेतली आणि भारत एक सिंगल इंटिग्रेटेड मार्केट बनवण्यासाठी वॅट लागू करण्यात आला. मात्र तो राज्यस्तरावर सुरू करण्यात आला. म्हणजे ज्या राज्याला लागू करायचं आहे ते राज्य लागू करू शकते, ज्याला करायचं नाही ते लागू करू शकत नाही. ओके. आता स्पोर्ट्स संदर्भात महत्त्वाची चालू घडामोडी आहे पहा. महाराष्ट्राच्या अल्फियाला बॉक्सिंगचे सुवर्णपदक. माजी विश्वविजेतीचा केला पराभव. अल्फियाची सुवर्ण कमाई. एलोर्डा कप बॉक्सर्स अल्फिया पठाण, गीतिका क्लिंच गोल्ड. इंडिया फिनिश विथ 14 मेडल्स. इंडियन बॉक्सर्स अल्फिया पठाण अँड गीतिका क्लिंच गोल्ड मेडल्स ॲट द प्रेस्टिजियस एलोर्डा कप 2022. ओके. आता याबद्दल माहिती पहा. युथ विश्वविजेती महाराष्ट्राची अल्फिया पठाण व गीतिका या भारताच्या महिला बॉक्सर्सनी प्रतिस्पर्ध्यांना दमदार ठोसे मारत एलोर्डा मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकांना गवसणी घातली. हा पॉईंट महत्त्वाचा आहे पहा, येल्लोमध्ये हायलाईट केले पहा. अल्फिया हिने 81पेक्षा जास्त किलो वजनी गटाच्या सुवर्ण पदकाच्या लढतीत 5-0 अशा फरकाने विजय साकारला आणि गीतिकाने 48 किलो वजनी गटाच्या भारताच्या कलायवाणी श्रीनिवासन हिला 4-1 अशा फरकाने हरवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ दे. फ्री ऑफ कॉस्ट आपण इथे व्हिडिओ बनवत आहोत. जास्तीत जास्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ दे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू.